आलो. ओम नमो पती परमेश्वराय नमः. ओम नमो पती परमेश्वराय नमः. ओम नमो पती परमेश्वराय नमः. माता पितांच्या कुशीकुलात माझा जन्म झाला. लहानाची मोठी झाले. लहानाची मोठी केव्हा झाली कळलेच नाही. तारुण्यात आल्यावर माझ्या माता पित्याने या राज्याचे राज्यकर्ते यांच्याशी अगदी थाटामाटात विवाह लावून दिला. या राज्यात या महालात मी आल्यानंतर मला कशाची न्यूनता भासली नाही. सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंद्राप्रमाणे शीतल, नदीप्रमाणे निर्मळ आणि फुलाप्रमाणे कोमल असं हे माझं जीवन. इथे मी अगदी आनंदाने राहत आहे. आणि अशा पद्धतीने माझं हे जीवन या राजमहालात मी इथे जगत आहे. आणि अशा पद्धतीने माणी तेजस्वी जीवनाचा आत्मा म्हणजे परमेश्वर होय. माणी तेजस्वी जीवनाचा आत्मा म्हणजे परमेश्वर होय. भावभक्तीने परमेश्वराला आपलेसे करून घेता येतं. भावभक्तीने परमेश्वराला आपलेसे करून घेता येतं. आणि म्हणूनच मी माझ्या सौभाग्य देवतेचं म्हणजेच माझ्या सौभाग्य, माझ्या धनी, माझे स्वामी यांचं मी प्रतिदिनी दर्शन घेतल्याशिवाय मला माझं मन तृप्तच होत नाही. पण का बरं मला आज कळत नाही, माझे स्वामी अजून का बरं आले नाहीत. नेहमीप्रमाणे प्रतिदिनी येणारे, आज यावेळेस येणारे माझे स्वामी आज त्यांना का बरं विलंब झाला असेल काही कळत नाही. पण येतीलच. पण मला वाटतं काही गडबड तर नाही ना. असो, पण माझ्या मनी खंत वाटत आहे. माझ्या मनी प्रियाजी, माझ्या मनी प्रियाजी तार चिडते संसार मांडते, संसार मांडते, संसार
या ठिकाणी श्री वासुदेव सावंत आणि यांच्याकडून 500 रुपये राणीच्या भूमिकेसाठी बक्षीस दिलेलं आहे. वासुदेव सावंत यांच्याकडून 500 रुपये, आदित्य जयेश सावंत यांच्याकडून 500 रुपये या राणीच्या भूमिकेसाठी देण्यात येत आहेत. दानशूर व्यक्तींनाही आवाहन आहे, कृपया आमच्या ह्या कलाकारांचा आपण असाच सन्मान करावा, जेणेकरून सगळे पदरमोड करून ही सगळी सेवा करत आहेत आणि ही कला जोपासत आहेत. धन्यवाद. सुज्ञ रसिक हो, ज्यांनी आम्हाला बक्षीस रूपाने जे आमचे पारितोषिक जे दिलेले आहे, आमच्या कलेचा गौरव करण्यासाठी जे पारितोषिक दिलेलं आहे त्यांचं आणि आपल्या सर्वांचं रसिक प्रेक्षकांचं आम्ही आभारी मानतो. आणि आमच्या आदिनारायण दशावतार नाट्य मंडळातर्फे आम्ही आपले स्वागतही करतोय. धन्यवाद. तर स्वामींनी लाखोंचा पोशिंदा असलेले माझे स्वामी अर्थात माझे सौभाग्याचे धनी आज घोर अरण्यात शिकारीला गेलेले आहेत आणि एक दिवसाची जी माझ्याबरोबर जी जोखीम दिलेली आहे ती त्यांची मी पूर्णपणे पार पाडीन असंही मी त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते त्यांचं वचन हे मला पाळलेच पाहिजे आणि म्हणून मीही निघाले.